काय राहिलं ग? ती बॅग राहिली होती, मी बाहेर चालली. कुठे चालली? काय नाही, ते दुकानात काय काय घ्यायला सांगतो. म्हणजे माझ्यासाठी साडी, यांच्यासाठी कुर्ते, चिंगीसाठी खेळणी, अजून माझ्या मैत्रिणींसाठी म्हणजे ते खाली आहेत, त्यांना मी विचारून घेते. एक माणूस राहिलाय. हा, सस्त्यांसाठी त्याचा चष्मा फुटला होता ना, ते घ्यायला, त्यांचा लेस कार्ड. तरी पण अजून एक माणूस. अहो मला नाही आठवत, मी चालली, पटकन रात्र होऊन जाईल. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सारखे पुस्तकं कुठे राहिले असतात. टिंग. मस्त आहे. छान आहे, आवडली मला. हे कोणाची साडी आहे? माझ्यासाठी आली. तू नव्हतं ना आणलं मला काही काल, म्हणून मी गेली आणि घेऊन आली. तुम्ही माझ्यासाठी नाही आणलं? तू आणली होती का माझ्यासाठी? जाऊ दे. थोड्या वेळाने बरं आहे ते नाही आले, कारण ते कॉल मध्ये आहे. थोड्या वेळाने तुम्हाला ते रागवायला येणार आहेत. तुम्ही अच्छा. माझ्यासाठी नाही आणलं ना? हो का? तू तरी आणलं होतं का माझ्यासाठी? म्हणून मी गेली आणि घेऊन आली. जाऊ द्या, आताच त्यांचा कॉल कट करायला सांगते आणि आताच त्यांना भांडण करायला माझ्यासोबत है ना? थोड्या वेळाने काय ग, काय झालं? माझा पूर्ण कॉल तुम्ही ब्रेक करून मला इथे का बोलवलंयस? सांग ना. नाही, नको. बरं बाई, नको सांगू. आता तू तरी सांग. तिलाच विचार ना. अरे ते काय झालं, ती रडत होती. मी कपडे आणले माझ्यासाठी, साडी. बरोबर आहे, तू तिच्यासाठी नाही आणलं तर तिने रडायला नको. आधी कोण गेलं होतं शॉपिंगला मैत्रिणी बरोबर? मग माझ्यासाठी आणलं का काही? तुम्हाला सगळ्यांसाठी आणलं तिनं काही. माझ्यासाठी पण आणलं. मग तुझ्यासाठी कुर्ता, चिंगीसाठी खेळणी, तिच्यासाठी साडी, बाबांसाठी हे आणलं, काय म्हणते त्याला, चष्मा. माझ्यासाठी काय आणलं? मी नाही राहिली, मग मी गेली एकटी घेऊन आली. मला ना फोन आला असं